That's
सर्वांची आई हे पद मिळालं आणि त्यांचं अभंग आहे सात पाच दीन वैश सात दीन दशमेरा एक तत्व नाम एक तत्वी कळा गावी हरी सईचे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ येथे काही कष्ट न लागती अधपादपणे उलट प्राण किती मनाचा लीला रसे ज्ञानदीने नाम विना व्यर्थ राम कृष्ण पंथ करवी हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पशु सेवेसाठी घेतलेला माऊलींचा 4 चरणाचा अभंग आहे आणि ह्या अभंगाद्वारे माऊलीने नामाचं तर प्रत्येक अभंगामध्ये वैभव सांगितलंय तुम्हा आम्हाला साधू संतांनी तेच सांगितलंय अनादिकाळची परंपरा जी मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय पद केतोनिया ती परंपरा तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचली पण ती कोणाच्या थ्रूने पोहोचली संत श्रीपाद बाबा याने आपल्याकडे परंपरा कशी होती की बाबांच्या नंतर श्रीपाद बाबांच्या नंतर श्रीपाद बाबांनी ही प्रत्येकाला द्यायला सुरुवात केली अगोदरची परंपरा होती एका एकाला द्यायची होती केरोबाबा परंपरा केरोबाबाच्या नंतर पुढची जी परंपरा आली की सर्वांना वाटत सुटले आणि हे बाबांनी श्रीपाद बाबांनी त्याचा उल्लेख आपण नंतरच करू परंतु मला सांगावं लागलं आठवणीने जेणेकरून आपली परंपरा कशी आलेली आहे समजा आता आपण घेतलेला आता पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू Yeah.
दया दयाळा तुमचा अनुग्रह राहतो पवन झालो चला तरी. ज्ञानेश्वर मला सांगताय पवन म्हणजे वारा हवा. ह्या शब्दामध्ये जसे मारुती आहे सीतेच्या शोधावरती गेले ते असे वरून हवेमधूनच गेले, त्याला पवन शब्द वापरला. आणि आपल्याला पवन आपल्याकडे पूर्वी काय प्राप्त होती हरिपाठामध्ये थोड्याशा पावन बोलत होते ना, अजूनही काही ठिकाणी पावन बोलले जातात. फक्त आनंद संप्रदायामध्ये पवन शब्द वापरला जातो. परम भाग्य आपलं तुमचं आमचं की आपल्या आयुष्यामध्ये गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु श्रीपाद बाबा आले. श्रीपाद बाबांचा जन्म 1920 साली वणीच्या देवीच्या खाली कळवण गावामध्ये 1920 साली जन्म झाला. श्रीपाद बाबा तिथून शाळेत जात असताना वयाच्या 9व्या वर्षी माझ्याकडे चरित्र आहे काय म्हणून सांगतोय ना तर काही सांगितलं नसतं. वयाच्या 9व्या वर्षी 10वं वर्ष पूर्ण झालेलं नव्हतं बाबांना आणि केरोबा बाबांचं कीर्तन चालू होतं समोर मैदानामध्ये. बाबांची सांगण्या आई सांगायच्या की बाबा शाळेत जाताना खाकी पॅन्ट व्हाईट हाफ शर्ट असायचं, ते कपड्याची पिशवी असायची खांद्यावर घेतलेली त्याच्यामध्ये पाठी पुस्तकं असायची. आणि जाता जाता ते कीर्तन ऐकून बाबांची अवस्था झाली. केरोबाबांनी सांगितलं कोण मुलगा आहे त्याला घेऊन इकडे. आणि त्या कीर्तनामध्ये बाबांना घेऊन गेले. इथली मंडळीने सांगितलं मुलाला घेऊन आणि तिथे बाबांना अनुग्रह दिला. केरोबा बाबांनी श्रीपाद बाबांना कुठे कलवण गावी. त्याच्यानंतर बाबा घोटीमध्ये आले. म्हणजे जिल्हा नाशिकच, सांगायचं तात्पर्य काय नाशिकच. बाबांचं मूळगाव नाशिकच आहे. जरी घोटी असली तरी घोटी त्या नाशिकमध्ये झाली. हे कशासाठी सांगावं लागलं. परवा दिवशी बघितलं कीर्तनामध्ये काय सांगायला बाबा तुमचा बाबा असं ते बाप म्हणजे परिस्थिती काय माहिती का आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे जर त्यांचं चरित्र सांगायचं तर. आता आम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत ही मंडळी बघा ही देवासारखे पण सगळे श्रीपाद बाबा आहेत. त्या आई आहेत आमच्या सोबतही आहे. ही सर्व मंडळी सर्व तुम्ही सर्व श्रीपादबाजी लेखलं आहे. तुम्ही आम्ही सर्व श्रीपादबाजी लेखलंच आहोत. जे बाबांनी सांगितलं तेच सांगायला पाहिजे. आपण आपल्या मनात सांगू चालेल का. नारदाच्या गादीवरून जे सत्य आहे बाबा काय सांगायचे. सत्यनारायण तुम्ही बाबांच्या कामाला आम्ही जायचं उद्या कीर्तनाला. बाबांच्या कीर्तनात बाबा काय सांगायचे नोट करून घ्या डायरीमध्ये. जो अभंग घेतला तो नोट करून घ्या असे सांगायचे. जेणेकरून शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती ही बरोबर आहे की नाही चेक करायला पाहिजे असं श्रीपाद बाबा संत श्रीपाद बाबा सांगायचे. हे तुम्हाला मी तुमच्यासाठी मी सांगत नाही, हे माझ्यासाठी सांगतो. रत्नागिरी जिल्ह्यामधून कुशिवळे गावामधून व्यक्ती आलेली आहे खास कीर्तनासाठी. समजलं का. ती नवीन व्यक्ती आहे. जसं आपल्या रेल्वेच्या ठिकाणी अनाऊन्स केलं जातं काय डोंबिवलीवरून गाडी जाणार कल्याणवरून गाडी येणारी डोंबिवलीला थांबेल, ठाण्याला थांबेल, घाटकोपरला थांबेल, कुर्ल्याला थांबेल, भायखळा थांबेल, विटीला थांबेल. अशा प्रकारे नवीन प्रवासासाठी हे सांगितलं जातं. ते मानकरी आहेत परंतु हा विषय त्यांच्याकडे पोहोचलेला नाही म्हणून अवजरून सांगावं लागतंय. हे त्यांच्यासाठी आहे. आपला एरिया सोडून हा इथला परिसर सोडून त्यांना सांगितलं जात नाहीये. समजलं का. ते त्यांच्यासाठी सांगितलं जातं जेणेकरून त्यांना काही याच्याचा अनुभव नसल्या कारणाने. कारण काही काय लोकांचा अनुग्रह झाला तर प्रबोध झालेलाच नाही. किती वर्ष असेच राहिले. आम्ही जर व्यवस्थित सांगायला गेलो मी कोकणातलं सांगतो म्हणजे सगळ्यांना माफ करायला मला आम्हाला इकडे काय सांगता येईल. मी कोकणातलं सांगतोय माझा विशेष कोकणातला आता. आज मी जे काय सांगणार तिकडच सांगा इकडे पंचकृषीचं काही सांगणारच नाही. पंचकृषीचं सांगितलं साधू संतांचं जे मला पटलेलं आहे मला आनंद झालेला ते सांगेल. समजलं का. तर कोकणामध्ये सांगतोय. कोकणामध्ये काय केलं दाबलं जात त्या मंडळीना. आता आमची मंडळी ताई हे महाराज पकोदले महाराज किती दिवसामध्ये तयार झाले. मंडळी 10 वर्ष जर कीर्तनकार प्रवचन होत नसतील बाबांनी काय केलं. श्रीपाद बाबांनी असं केलं प्रत्येकाला करांगलीवर धरून व्यासपीठावरती जेणेकरून व्यासांच्या गादीवर बसवलं.
सांगा काहीतरी ज्या तुम्हाला अनुभवाला आले. 8 दिवस झाले तरी तर बाबा बस झाला 2 गोष्टी काहीतरी सांग ना. जास्तीत जास्त तुला नाही काय सांगता आलं तर 2 शिव्या तरी मला दे. असे ते महात्मा सद्गुरू संत श्रीपाद बाबा. अर्भकाचे साठी त्यांच्यापासून जे आपल्यापर्यंत आलं ते आम्ही ह्या देवा गावामध्ये 25 वर्षापासून राबवत आहोत. आमचे अरविंद महाराज, जयरी, नारायण महाराज, सुदाम महाराज त्यांच्या घरी आपलं छोटंसं केंद्र होतं. सुरुवातीला मंडळी कमी होती. आम्ही 3-4 जण होतो. त्याच्यानंतर अशी वाढत गेली मंडळी. नंतर ही शोभाताई त्यांची मंडळी जवळ पाटीलगंज राहत होती. त्यांनी हा विषय समजून घेतला. अशा प्रकारे ते कार्य माझा विषय सोडूनच जायचा, बंधन झालेलं ते. कारण जोपर्यंत तुमच्यामध्ये नाम आहे, ते नाम दिलंय, त्याचा विसर पडलेला नाही म्हणजे कार्य बंद नाही. परवा सांगितलं आणि कुठेतरी मी ऐकलं तरी कीर्तनामध्ये आता मालिका संपली तर स्तब्ध झाली नारायण बाबापर्यंत. अरे आपण मात्र आहेत ना. ही जी मंडळी कोणाची आहे? संत शकुलाल बाबांची आहेत ना. त्यांचा उद्देश आहे ना सगळ्यांना. कुठे संपलेली आहे मालिका? संपेल कशी? मालिका चालूच राहणार. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मालिका चालूच राहणार, बंद होणार नाही. आनंद संभ्रमाची परंपराच तशी आहे. कुठे बंद पडलेली आहे? पूर्वीची बघा ना मालिका, एकापासून एकाला आलेलीच आहे. बंद पडणारच नाही. पण काय मंडळी अशी जे व्यासपीठावरून जे नाही बोलायला पाहिजे ते पण बोलतात. म्हणजे महाराष्ट्रातली मंडळी बोलतात, आपल्या परिसरातली नाही बोलत आहे. कारण चांगले राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, चांगलं त्यांच्याकडे गायनाचं अंग आहे, अभ्यास चांगला आहे. पण कुठेतरी चुका होतात. बाबांनी काय सांगितलं? घोटीमध्ये परवा आम्ही गेलो तिथे काल्याच्या कीर्तनाला. तिथे सांगितलं अवस्था ही एकांत आहे. अनेक कीर्तन महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, घाटकोपरमध्ये, कुर्ल्यामध्ये, कोकणामध्ये, चाळीसगावला, पुण्यामध्ये, वाघवीडला बाबांची कीर्तन आम्ही ऐकली. मी स्वतः ऐकलेलं सांगतो. त्यांच्यामध्ये बाबांनी असं कधी नाही सांगितलं की बाबा ही अवस्था आहे ती थांबवा म्हणून, होऊन द्या बोलायचे. आता बोलतात एकांत आहे, कसं काय चालायचं? कुठे काय आणून कुठे काय सांगतात? मंडळी काय मंडळी काय विचार तरी करतील? नवीन मंडळी बनलेली काय विचार करतील? काय सांगतात थांबवा म्हणून? ती थांबवण्याची गोष्ट आहे काय? स्वयंभू आहे ना ती. त्याला जे चिंतन मिळालं, नाम मिळालं, त्याचं तो चिंतन करतो, स्वयंभू आतून तो प्रवेश करतो, आतून उमटते ते. Hare
सांगितलेलं आहे. म्हणजे मला काय कीर्तन करायचंच नाही, तुम्हालाच करायचं आहे, समजलं का? अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण सांगितलंय. आता त्याने सांगून झाल्यानंतर मी काय सांगणार, जे उरलेलं का असेल माझ्या कानाने जे मी श्रवण केलं असेल, श्रवण, पठण आणि मनन या 3 जे विषय असतात ते ठाम फिट झाले पाहिजेत. ते जे मी केलं तेवढ्या पुरतच मी सांगणार आहे. मी दृष्टीने बघतो, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. मी थोडस अभंगाचं पहिलं जन्म घेतो ना, मग पुढे जाऊया आपण. की 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्व कळा दाबी हरी. 7 3 5 12, 12 ने 3 15, 15 ने 10 25. मंगोळी सांगतात त्या 25 तत्वाने हे विश्व बनलेलं आहे. 25 तत्वाने हे विश्व बनलेलं आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्या तत्वामध्ये तत्वाने आपल्या प्रकारची काम करते. भूलोकामध्ये काय जुने लोक होते ते 7 करे. आता पंचतत्वामध्ये आप, वायू, तेज, आकाश हे आपल्यामध्ये आलं, हे आपल्याला लागू पडतंय. त्याच्यामध्ये 3 अवस्था सांगितले. काय सांगितलंय त्याच्यामध्ये? रज, सत्व, तम हे आपल्याला लागू पडतंय. पण पहिले जे 7 आहे ते आपल्याला लागू पडत आहे. कारण तो आपल्या जुन्या लोकांचा होता त्या काळात, असं माऊली सांगतात का? लोकांचा अभ्यास आहे तो. कारण आपल्या तिकडे वळायचं त्याच्यामध्ये खंडन केलं, माऊलीने केलं, आपल्या श्रीपाद बाबांनी पण केलं. श्रीपाद बाबांनी सोपं नाम सांगितलं. श्रीपाद बाबांनी काय बाबा बोलायचे, हे नाम बाहेरून आणलं नाही, जे तुमच्या जवळ होतं तेच त्याची फक्त तुम्हाला ओळख करून दिली. जिथं तुमचं नातं तुटलेलं होतं, भगवंताचं देवाचं नातं तुमचं तुटलं होतं, सुवणीने तिथे खंडन केलं, नागपूरचं खंडन केलं होतं आणि ते जोडून देण्याचं काम संतांनी केलं. ते काम आपल्या श्रीपाद बाबांनी केलं आणि ते नाम यांच्या मार्फत आपण किती भाग्याचे, किती भाग्याच्या भाग्यालाच पार नाही. बाबा काय सांगायचे, माझ्यासारखे, मी माझ्यासारखे बोलतोय, बाबांसारखे नाही बोलत आहे. बाबा बोलायचे माझ्यासारखे, म्हणजे इथे व्यासपीठावर सांगणारे गैर सर्व ऐकणारे जी मंडळी आहे, हे जे महात्मा आहे ते सोन्याहून पिवळे आहे. कारण नामाचा विषय जो होता ते जसं होतं तसं अनादिकाळचं, हे का आजचं ना परवाचं नाहीये, अनादिकाळचं नाम होतं. तसं त्या महात्म्यांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं. अनंत उपकार. आता त्यांची 9 तारखेला 8 तारखेला पुण्यतिथी झाली. आई साहेबांची, जाईबाई यांची 5 तारखेला पुण्यतिथी झाली. त्याच्यानंतर आता केरोबाबांची पुण्यतिथी झाली. त्याच्यानंतर बंडोबाबांची पुण्यतिथी झाली, समजलं का? आणि अशा प्रकारे बघा महात्म्यांच्या पुण्यतिथी ह्या महिन्यामध्ये. आणि आजची निवृत्तीनाथांची पुण्यतिथी आहे. आज निवृत्तीनाथांची पुण्यतिथी आहे. अशा हा महिना जे संतांचा आहे, आपल्या महात्म्यांचा, म्हणजे त्या ठिकाणी घोटी क्षेत्रामध्ये बाबांची पुण्यतिथी झाली, आईची पुण्यतिथी झाली. आईने बाबांच्या नंतर बाबांच्या जोडीला एवढे वर्ष काढली, पण बाबा गेल्यानंतर पण 21 वर्ष आईने काढली. आईची पहिली पुण्यतिथी ना, बाबांची 22वी पुण्यतिथी, श्रीपादाबांची 22वी पुण्यतिथी, आईची पहिल्या वर्षाची पुण्यतिथी. म्हणजे अशा प्रकारे आणि पाठीला पाठ लावून जिथे बाबा जायचे तिथे आई असायच्या. आमच्या कोकणामध्ये गेले की आम्हाला सांगायचे, देवरूख मध्ये गौरवला पुण्यतिथी फार महाराजांच्या इकडे किती वर्ष भाव तिथे पोचले. आमच्यापेक्षा त्यांना जास्त संवाद झाला देवरूखच्या मंडळींना. आजल्यामध्ये यायचे, तिथेच उतरायचे, त्यांच्याकडे असायचे. ईश्वर महाराज आलेले गावावर आज नाही आले, कीर्तनाला सांगितलं जर हजेरी लावा तुम्ही, आले नाही ते. त्यांच्याकडे जास्त करून असायचे. आणि देवरूख मध्ये बाबांच्या डायरीमध्ये तारीख गौरवाची पुण्यतिथी लिहिलेली असायची, ते आठवण करून द्यायच्या मंडळींना. भाऊ पुढच्या महिन्यामध्ये काकांची पुण्यतिथी आहे, लक्षात आहे ना? हे श्रीपाद बाबांचे शब्द आहे, आमच्या कानाने आम्ही ऐकलेले. आणि अशा प्रकारे ते कुठेही महाराष्ट्रामध्ये जात नव्हते, पण गोरोबा पुण्यतिथीला देवरूख मध्ये जाईल. आता देवरूच्या मंडळीने ते समजून विषय घेतला आणि भरपूर वर्ष कार्य केलं. आज त्यांचं एखाद्या मला वाटतं का 30-31 वर्ष, किती वर्ष मला आता चालू आहे आपलं गोरोबा पुण्यतिथी 34. बघा 34 वर्ष पुण्यतिथी चालू आहे गोरोबाची. परंतु एका गावामध्ये 2 सप्ते आहेत. बाबांच्या काळात होते, आधी होते.
दोन्ही मंडळी आनंद संपन्न जायची. बाबांनी मिटिंग करून सांगितलं, बाबांनी मिटिंग समजावून सांगितलं, बाबा एक करा, पण लोक ऐकलीच नाही. आताही तसंच झालंय. एक कुशिवड्यामधून आलेले की ते आजचा 3रा वर्धापन दिन येणार आहे मार्च मध्ये, 26-27 तारीख आहे. त्या मंदिराचं उद्घाटन, प्राण प्रतिष्ठा विठ्ठल रुक्मिणीची मंदिरची, या अजून तुम्हाला मी का सांगतोय माहितीये का? मी कोकणात सांगायला गेलो ना, विषय आपला कुठला तिकडच निघाला, बाहेरचा विषय नाहीये. अजून का सांगतो माहितीये का? तुकाराम महाराजांचं बी हे पण कोकणातच होतं. त्या खडकाळ भागावर रुजला नाही म्हणून त्याला वरती देशावर जावं लागलं. तुकाराम महाराजांच्या 7 पिढ्याही कोकणातच होत्या. तुकाराम महाराजांचं आडनाव मोरे, समजलं का? अशा प्रकारे म्हणजे अभ्यास आहे. आपण सर्व वाचन केलेलं आहे, नाही असं नाही. फक्त गायनाचं अंग नाहीये. गायनाचं अंग नसल्या कारणाने, समजलं का? आता आम्ही जर कोकणात कार्यक्रम केला तर काय मंडळी बघतात, त्यांना कशाला कार्यक्रम देतात? आम्ही काय वेगळं सांगतोय का? आमच्या पदावर सांगतो का? जे आमच्या महात्म्याने सांगितलं त्याचं आम्ही आचरण केलं. ते आचरण करून त्यांच्या मार्गाने जायचा प्रयत्न करतो, त्यांच्या मागून जायचा प्रयत्न करतो. त्यांच्या पुढे तर जाणार नाहीये आणि जायचा प्रयत्न कुणी करूही नाही. जाणार का? कोण नाही जाणार आहे, समजलं का? पण आमच्या कोकणात असं चाललंय, मी करू काय जा. आता लागताना थोडं सांगू का? आता मागे बघा, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, मीच येणार, मीच येणार, मीच करणार. नाही झालं का? 79 तासामध्ये रात्री किती शपथ आणि सकाळी पाय उतार करावा लागला. मी करून जमणार नाही. आपल्या मधला बाबाने मी काढून टाकला. मी कोकणाचं सांगतो, तुमचं सांगत नाहीये. चांगलं लक्षपूर्वक ऐका, नाही तर बोला की आम्हाला मला सांगता नाही. कारण इथे काय म्हणजे कोण अज्ञानी नाही, सगळे ज्ञानीच आहे. तुम्ही ज्ञानीच आहे. फक्त माझा विषय कोकणासाठी आहे. का माहितीये का? की आम्ही तिथे बाबा किती वर्षापूर्वी गेले कोकणामध्ये? 34 वर्षामध्ये बाबांनी 97 मध्ये यांचं गुरुबाबाचं मंदिर आहे. मंदिरावर गावामध्ये वाद झाले. मंदिर बनवण्यामध्ये पार्ट्या 2 झाल्या. एक पार्टी होती, जागा कुणी द्यायची, अरे मंदिराला किती जागा लागते? त्या जागेवर वाद झाले आणि तिथे तरी पण बाबांनी 97 पर्यंत ऐकलं. बाबांनी मंदिरापर्यंत नेलं, कराडीला पकडलं. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, आई होत्या आणि बाबांची नात होती आणि आणखी मंडळ होते. हे मसेड डॉक्टर होते आपले, भिषेक कोणते राहुरीचे, ते पण होते. बाबांनी कराडीला पकडल्याने काय सांगितलं, महाराज या इकडे या. यांना बोलवलं, यशवंत महाराजांना बोलवलं, वसंत महाराजांना बोलवलं. काय बोलतो, मंदिरात घेऊन गेले. आता हे कार्य तुम्ही करायचं आहे. मला करायला पकडून घेऊन, महाराज तुम्ही इकडे लक्ष द्या. काय शब्द वापरला? आज विचार करा, त्यांच्याकडे मी 25-30 वर्षाचा, मी 25 वर्ष मी त्यांच्याकडे सेवा करतोय, हजेरी लावतो मी तिथे. पण तिथल्या लोकांनी समजून विषय घेतला नाही, समजलं का? भरपूर काय गायलं मी त्या गावामध्ये. संतांसाठी एक बघायला गेलं, त्या गावामध्ये मी घर घेतलं, माझ्यासाठी नाही घेतलेलं. कारण तिथे मी पाहिलं बाबा जायचे, गैरसोय व्हायची. बाहेरून महाराष्ट्राचे पब्लिक बाबांचं कीर्तन सगळ्या याच्यातून पुन्हा वाकडी इकडून तिकडून, अरे रे बाबा जागा नसायची. 2 मंडप यांचे भरलेले असायचे, असं पब्लिक असायचं. म्हणून बाबांचं तिथे कीर्तन एवढे लोक यायचे, त्यांची गैरसोय असायची. म्हणून आपण काहीतरी मनामध्ये इच्छा झाली, एक संतांची पर्णकुटी म्हणून काहीतरी बनवूया आणि ती मी केली. परंतु केल्याच्या नंतर मला असं अनुभव आला, मी फार चुकी केली, फार चुकी केली. त्यावेळी आणखी कुठेतरी बाहेर गेलो. मला वाटलं ही संतांची भूमी आहे, बाबांचे एवढे वर्ष पाहायला गेले आहे, समजलं का? तर बाबांना पाहायला गेलं, इथं काहीतरी विस्तार होईल आणि काहीतरी वाढेल. मग बाबांनी ते पेरलेलं पीक तिथं रुजवलं नाही. कारण रुजवणारी माणसं त्याच्यामध्ये, मी जर अनुग्रह द्यावा तर सुनील महाराज बोलायचे, तुम्ही कसा काय केला? नाही, मी जर त्याने अनुग्रह दिलाय तर मी जर प्रबोध केला तर बोलायचं तुम्ही कसा काय केला? माझी मंडळी आहेत ती बघा, इथं माझेपणा आला. आणि माझ्या श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी, नारायण बाबांनी, माने बाबांनी, ह्या 4 महात्मे तिथे 25-30 वर्ष हजेरी लावून, बाबा इथे, ते बाबा तिथे, ते बाबा तिथे, असे आधीमध्ये बसलेले असायचे. अनुग्रह घ्या मंडळी आपली गेली सगळे, म्हणजे काय असंही काय नाही. ज्याला सगळ्यांना माहिती पडायची ती गोष्ट सगळी सर्व जाऊन आलेले, भरपूर वर्ष गेले. तिथे अनुग्रह घ्यायला गेले तर बाबा काय सांगायचे माहितीये का? जावा तिथे
रामदास बाबा बसले. रामदास बाबा लगेच नारायण बाबांच्याकडे बोट दाखवायचे आणि नारायण होता माने बाबांच्याकडे बोट दाखवायचे. बघा महात्म्यांमध्ये एक विचार होता, एक भगवंत होता. कधी त्यांच्यामध्ये त्यांनी बाकीच्या महात्म्यांना कधी वेगळं नाही पाहिलं. नारायण बाबांनी परवाचा कीर्तनकार जे आला होता इथे कर्नाटक होते पुण्यामध्ये असतात, त्यांना अनुग्रह नारायण बाबांचा हा मेटे महाराजांचा समजलं का, त्यांना अनुग्रह नारायण होता. ते कर्नाटकचे असं सिद्ध बोलतात. कारण कसं होतं माहिती का, महाड आणि पुणा जवळ आहे. एक घोलगट चढला की पुणा लागला, ते अंतर फार कमी आहे. त्याच्यावर मंडळी भरपूर मंडळी नारायण बाबांनी गायक केली आणि नारायण बाबाला मेन तिकडली सगळी पुण्याची इकडली सर्व मंडळी आहेत ना, ती समजायला लागली हे मोठे बाबा आहेत म्हणून. त्यांच्यावर माणे बाबा जायचे, पण मोठे बाबा आणि रामदास बाबा जास्त करून जात नव्हते. पण मंडळी जेव्हा बाबांना समजायला लागली, नारायण बाबा समजले हे मेन बाबा आहेत म्हणून, तेव्हा बाबा सगळ्यांना घेऊन जायला लागला. बाबा मोठ्या बाबाने घेऊन जायला लागले श्रीपदांना. तुम्ही जे समजता तो मी नाही आहे, तुम्ही जे समजता ना बाबा ते हे बाबा, हे माझे बाबा आहेत. बघा म्हणजे त्या संतांच्या मध्ये एक दृष्टी होती. म्हणून बाबा तिने सांगायचे हरिपाठामध्ये प्रमाण घ्यायचे, अभंगाचं ठराविक अभंग घ्यायचे. कशासाठी घ्यायचे? अरे बाबांनो जे सांगतोय हे सत्य आहे. तुमच्यामध्ये सर्वांमध्ये कीड मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत भगवंत एक आहे. आपल्यामध्ये दोन का दिसतोय? कोकणातलीच गोष्ट आहे, इथलं नाही सांगत तुम्हाला. म्हणून आपल्याला दोन दिसू नये. त्या मंडळीमध्ये आता तुम्हाला अजून विषय पुढे गेला जरा, त्या तिथे आता मंदिराचं उद्घाटन झालं, प्राण प्रतिष्ठा झाल्या. आमच्या सुनील महाराजांनी कळस फिरवला, आम्ही मूर्त्या फिरवल्या. काय गेलं झालं माहितीये का, एका वर्षाला गेले महाराज आणि दुसऱ्या वर्षाला बेपत्ता झाले. आता नाही तिसरं वर्ष आहे, आषाढी नाही कार्तिकी नाही. आम्हाला मला एकट्याला स्वतःला तिथं जावं लागतं. जर सुनील बाबा आले तर आले, नाही तर येत नाही. आता काय करणार? आंदोलन संप्रदायाची मंडळी आहे ती, त्यांना करून वाऱ्यावर सोडून द्यायचं का? भाव आहे ना त्यांच्याकडे. 8 माणसांनी मंदिर बनवलं, 1 रुपया नाही कोणाचा. मंडळी बरोबर आहे का? हा बरोबर ना? 8 माणसांनी मंदिर बनवलंय ते. महाराजांचं मंदिराच्या उद्घाटनाचं कीर्तन झालं. सत्यान महाराज, अरविंद महाराज समज हे पण यांचे पण कार्यक्रम झाले, तिथे होते, आम्ही होतो. मग विचार करा, ते 8 माणसांनी मंदिर बनवलं, तिथे कोणाचा रुपया नाही, पण त्याचा भाव आहे. आता त्यांनी मग नंतर काय सांगितलं, मला आता काय करायचं? बोले काम करा, कार्य चालू करा, आम्ही येऊन कार्य करू. आम्ही काय कार्य करू? त्यांना सांगितलं मार्गदर्शक म्हणून आम्ही कार्यक्रम करू, बाबा म्हणून करणार नाही. हे पहिलंच त्यांना सांगून टाकलं. मला बरोबर आहे की नाही? आम्ही तिथं बाबा म्हणून येतो नाही ना? नाही म्हणजे तुम्ही आज आले, एवढे लांबून आले, सत्य सांगायला हरकत नाही ना. मार्गदर्शक म्हणून आम्ही तिथे कार्य करतोय. बाबांनी काय सांगितलं? हा निरोप आहे, ही दौंडी आहे, ही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये पोहोचवा. बाबा कर्नाटकात गेले, आंध्रामध्ये गेले, महाराष्ट्र पाहता गुजरातमध्ये गेले. त्या वेळेला बाबांची परिस्थिती काय होती, पण बाबाने हा विचार न केला, स्वतःच्या घराचा पण नाही विचार केला. केला का? घराचा विचार केला का? तुमचा आमचा विचार केला. जगाच्या कल्याणा संतांची होती. जगाचं कल्याण, ह्या मंडळीचं कल्याण कसं? याच्यामध्ये जे भरभटलेले आहे, ह्याच्यामध्ये प्रपंचामध्ये जे गुंतलेले आहे, ज्यांच्या परिस्थिती घरची परिस्थिती फार कठीण झाली, ते हे सोडून ह्या मार्गामध्ये कसे येतील हे बाबांनी विचार केला. श्रीपद बाबांच्या मुलीचं लग्न 40गाव मध्ये आणि बाबांचं कीर्तन सोनारपाड्यामध्ये. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही आम्ही काय करतोय हा विचार करायचा. बाबांच्या मुलीच्या लग्नाला बाबा पाहिजे होते का इथे कीर्तनाला पाहिजे होते? लग्नाला वेळ होते, लग्नाला पाहिजे होते ना. मग बाबांनी काय विचार केला? लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, I
कोणाची लेकरं आहे. हा बाबांचा कीर्तनामधला शब्द आहे. म्हणजे किती विचारवंत महात्मे, अवतारी पुरुष. म्हणून मी तुला आपलं ते प्रमाणाने घ्यायला का सांगितलं लेकराचं. मग ही लेकरं बाबांनी कोणाची व्हायला, बाबांनी दुसरं पाहिजे का? स्वतःचा विचार केला का? स्वतःच्या घरचा विचार नाही केला, शेवटच्या सोसापर्यंत नाही केला. असे महान महात्मे तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आले. संतांना त्यांना ते बघवत नव्हतं, पण त्यांना ते सहन होत नव्हतं की कसंही जन दुखतं याला कसं बाजूला बाहेर काढायचं. अशा प्रकारे आपल्या महात्म्यांनी कार्य केलं आणि ते कार्य करायला ही मंडळी तयार केली. ही मंडळींनी तयार केली. बाकीच्या संप्रदायामध्ये कोणाला व्यासपीठ मिळत नाही. बाकीच्या संप्रदायामध्ये कोणाला व्यासपीठ मिळत नाही. आपल्यामध्ये 4 दिवस अनुग्रह झाला की त्याला लगेच आपण व्यासपीठावर नारळाच्या व्यासपीठावर बसवतो, नारळाची गादी देतो. जर पाठाचं असेल ते मिळतंय. कारण काय माहितीये का की त्याला स्वयंभू अनुभव, ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष पावला. जेणेकरून त्याला स्वयंभू अनुभव त्या क्षणाला येतोय. म्हणून त्याच्याकडे जे बोलण्याची पद्धत, आता हे आमच्या काही सगळ्या कीर्तन करतात, सगळ्यांचं प्रवचन आहे. कीर्तन करतात, ह्या काही कीर्तन करताय, ह्या पण करताय, समजलं का? आणि बाकीचे मंडळी ते सगळे हे आमचे आहेत, ते काय प्रश्नच नाहीये. समजलं का? हे आमचे सद्गुरूच आहेत. हे माझे सद्गुरू आहेत. माझ्यापेक्षा सगळे वरिष्ठ आहेत. समजलं का? चांगल्या प्रकारे कार्य करताय. आज आपल्या पंचकुशीमध्ये आणि कल्याण अंबरनाथ या भागामध्ये, आपल्या आनंद संप्रदायामध्ये प्रकाश महाराज म्हात्रे यांना जो आनंद संप्रदायाचा पुरस्कार मिळाला, आनंद भूषण म्हणून म्हात्रे ना, नाही प्रकाश म्हात्रेंना पहिला मिळालाय ना, सांगतो ना मी, सांगतो बरोबर आहे. त्याच्यानंतर आपले शिंदे मुरबाडचे शंकरमाला शिंदे, गुरुवार शंकरमाला शिंदे, त्यांनाही मिळालेला आहे. त्याच्यानंतर आमचे अरविंद महाराज भोईर यांना आग्री पुरस्कार मिळालेला आहे. समाजामध्ये चांगलं कार्य करताना त्यांचं इथं स्टेशनला बोर्ड बॅनरही लागलेलं होतं. मला लागलं होतं ना? हो बघा, त्यांना पहिला मिळालेला आहे. त्याच्यानंतर आमचे नारायण महाराजांना मी तोच पुरस्कार मिळालेला आहे. समाज कार्य करण्यासाठी गौरव पुरस्कार मिळालेला आहे त्यांना. आग्री गौरव पुरस्कार, आग्री भूषण म्हणून पुरस्कार मिळाला. आग्री गौरव, हे मी गौरवच बोलतो, गौरव आहे. आणि त्याच्यानंतर आता आमचे गुरुवर्य प्रकाश महाराज गडवी यांना आनंद भूषण, माहिती करून द्यावी बघा. यांनी चांगली सेवा केल्याबद्दल विनामूल्य सगळ्यांना पुरस्कार मिळाले. श्रीपाद बाबाच्या परंपरेमध्ये आलेल्या माणसांना इथे काही पैसे खर्च करावे लागत नाही.
हा आपला इकडल्यापणे सांगितलं. महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय सांगता येणार नाही, समजलं का? तिकडे जर बाहेर असेल तर आपल्या पंचकृषीमध्ये आपला डोंबिवली विभाग आहे, आपला ठाणा आहे, याच्यामध्ये जे मिळालेले आता आपल्याला माहितीच असावं, समजलं. त्याच्याबद्दल ह्यांना चौघांना मिळाल्याबद्दल माझ्या वतीने आणि सर्व मंडळीच्या वतीने मी त्यांचा भरपूर आनंद व्यक्त करतो. माझ्या मनापासून, माझ्या अंतर्करणापासून, समजलं का? की तुम्हालाही माहिती असावं, आम्हालाही आता माहिती पडली नव्हती. हे काही गोष्टी माहिती होत्या पण सांगत नव्हते, पण सांगायला पाहिजे. तर काय माहिती, आपले महात्मे आपल्यासाठी धडपड करतायत, जगासाठी धडपड करतायत. त्यांनी आपला स्वतःचा विचार नाही केलेला आहे, बाकी सगळ्या मंडळींचा विचार करतायत. आमच्या अरविंद महाराज जे आपण त्यांना ओळखतो सगळेजण, आज 2 माणसं आपल्याकडे कमी आहेत. आणि त्या ताई भोईर आणि प्रभाकर महाराज भगत, हा हो, आणि आमची लक्ष्मीबाई नाही बरोबर विसर पडतो. ताई नाहीये आणि अजून काही मंडळी नाहीये. समजा काय माहितीये का, जे आहेत ना ही सोन्यावर पिवळे, आणि ती काय काय कारणास्तव ना आलीत ना, म्हणजे काहीतरी अडचणी आहेत, समजलं का? ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हा, प्रभाकर महाराज हॉस्पिटल ऍडमिट आहे, 2 दिवस झाले. काल त्यांनी मी त्यांना फोन केला, काल मी त्याला फोन केला. तर बोलले उद्या माझे ते काय ते ठोके लावलेले होते आणि आज ते काढल्याच्या नंतर जे म्हणजे ज्याने एन्जिओग्राफी झाली त्यांची, एन्जिओग्राफी मध्ये दाखवलं होतं. तो बोला किती ठोके कमी आहेत, काय पडतात, तसं त्यांचा रिपोर्ट येणार होता बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आहे. आणि बोलले आज ऑपरेशन होतं, बरोबर आहे, समजलं का? आता म्हणून आता ते सांगायचं मला बोलले ऑपरेशन आहे, मलाही माहिती होतं आज आहे म्हणून. सद्गुरु गुरुवर्य प्रभाकर महाराज की जय. अशा प्रकारे काय असतं, काय मंडळी जर कमी असतील ना, म्हणजे जे नेहमी त्या कीर्तनामध्ये त्यांच्या वाणीतून सद्गुरूबद्दल शब्द, आमच्या अनेकांचे प्रमाण असायचे, बाबांबद्दल प्रमाण, विसरू नको साधका तू माझ्या श्रीपाद, मला नेहमी त्यांचं प्रमाण असायचं, समजलं. नेहमी माझ्या आवडीने, समजलं का? आता काय केलं झालं की थोड्या दिवसामध्ये येतीलच, समजलं. पुढच्या कीर्तनाला असतील, हो मला असेलच ना. याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक साधकाला, प्रत्येक गुरुवर्याला, सगळ्यांना इथे घेता येतो. म्हणजे संगतीचा परिणाम. आणि त्याच्यामध्ये आता आपण अभंगाचं दुसरं चरण घेऊया. सर्व मार्गावरिष्ठ तैसे नोंदी नाम, 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 सर्व मार्गावरिष्ठ
नामे श्रेष्ठ सांगितलंय. माऊलीने प्रत्येक याच्यामध्ये नामाचंच वर्णन केलंय आणि आपल्याला जे नाम मिळालं या साधू संतांकडून जे मिळाले ते कष्टही नाही लागले, सहज घेता येतंय. नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जन्मांतरीचे न नक्कीच कायस जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा पांढरंग. बघा कशी लिंग लावून दिली साधू संतांनी, कशी लिंग दिली नामाची, कशी लिंग दिली. काही बोजा नाही, काही ओझा नाही, एका जाग्यावर बसून त्याची क्रिया फक्त दाखवून दिली. अशा प्रकारे करा आणि तशा प्रकारे करून द्यायला आपल्या परंपरेमध्ये खरोखरच अनंत उपकार त्या संतांचे केले. उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, पाप ना करी ऐसे माय, पाप करे ऐसे माय, धर्मे देखिले ज्यांचे पाय, माझ्या बापमीने उपकार केले तुमच्या आमच्यावरती. म्हणून आपण आज हे बाबांनी प्रत्येकाला देव बनवलं, बाबांनी कोणाला साधक बनवलं नाही. बाबा काय सांगायचे, माझा कोणी शिष्य नाही आणि मी कोणाचा गुरु नाही. काय त्यांच्या वाणीमध्ये, त्यांच्या वाणीची पावर कशी होती, वाणीचे बोलण्याचे वेद कसे होते. बाबांची वाणीमध्ये वेदांचं वर्णन करावं. ओम नमो ज्याच्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसम वेद्या आत्मरूपा. देवा तूच गणेश सकाळमती प्रकाश वने निवृत्ती त्याचा उदारी जोजी. बाबाने आपल्या तुम्हा आम्हाला खरोखरच सम जसं होतं, बाबा जसे होते तसेच बनवले. महाराजांनी ओवी घेतली, माझा हृदयी सद्गुरु त्याने पारिला संसापुरु म्हणून विशेष अत्यादन विवेकावरी. बाबाने आपल्या कानामध्ये विवेक समजून सांगितला आणि हे जे बोलतात हे सद्गुरु, हे संत, हाच देव आणि हेच तुम्ही. देव संत तुम्ही वेगळे नाही. बाबा काय सांगायचे, संत देव वेगळे नाही.
तुम्ही वेगळे नाही, तुम्ही नी संत एक आहे, तुम्ही ना मी एक आहोत, हे बाबांचे उद्गार आता मंडळी पुढे सांगताय. आता महाराष्ट्राकडे जातो, आता इकडून कोकणातून तिकडे जातो, कुठे सांगतात मोठे मोठे कीर्तन करायला कुठे सांगताय? सांगतात का तुम्ही देवाची म्हणून? नाही सांगत आहे. आम्ही आता प्रत्येक कार्यक्रमात कीर्तन ऐकतो, आम्ही ऐकण्यासाठी जातो. बाबांची कीर्तन आम्ही ऐकण्यासाठी जायचे, पण बाबाची कीर्तन, बाबांचे शब्द गेल्या दिगंबर ईश्वर युवती राहिल्या ते किती जगामध्ये, वैराग्याच्या गोष्टी ऐकलेल्या कानी आणि आता ऐसे कोणी होणे नाही. नामदेव माझा त्यांचा अभंग आहे. माझ्याकडे 360 अभंग पाठांतर आहे. हरिपाठ मागचं सपाट आणि पुढचं पाठांतर आहे माझ्याकडे. अभंग तुकाराम महाराजांचे, समजा साधू संतांचे, सावता माळ्यांचे, सगळ्यांचे 360 अभंग माझ्याकडे चांगल्या प्रकारे पाठ आहे. संतांनी काय अभंगामध्ये सांगितलं? अनादी काळचं जे परब्रह्म आहे तेच बाबांनी सांगितलं, तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं. का लोक सांगत नाहीये? कर्मणुकीचा विषय सांगतात, कुठे कर्मकांड सांगताय. अरे मंडळींना काय सांगायला पाहिजे? नवीन आलेल्या लोकांना काय सांगायचं आहे? तेच सांगायला पाहिजे, जे बाबांनी सांगितलं ते सांगायला पाहिजे. आपल्या मनाने सांगून चालेल का? प्रमाण आत्माने दान, ज्ञानेवा प्रमाण आत्माने दान.
मी सांगणार नाही तुम्हाला, त्यांना माहिती आहे, त्याने ऐकलेले, त्यांनी सगळ्यांनी ऐकले. बाबांची पण व्यासपीठावर वाणी तशीच होती. कोणासाठी होती? महाराष्ट्राच्या कीर्तनकारांसाठी होती, आपल्यासाठी होती. आपले लोक आता बाबा कोणाला त्या मंडळीला बोलतोय, बाबा कशावर त्या मंडळीला बोलतील? अरे आपल्यालाच बाबा सांगतात ते कळालं नाही. बाबा सांगायचे एक नाम हरी जैत नाम तुरे कृष्णा विलाला नाही. सममुद्री घेता समान श्री हरी समाधामावरी हरी झाला. बाबांचे नेहमी अभंग असायचे, एक गाव आम्ही विठोबाच्या नामा अनेकांचे काम नाही आता आपुला का देव एका करून घ्यावा ज्याने विना जेव्हा सुख नव्हे. अशा प्रकारे बाबाचे अभंग जे महत्वाचे अभंग नेहमीचे अभंग तेच सांगायचे, कारण त्याच्यामधूनच आपल्याला कळलं जाणे भक्तीचा जेवळा तुम्ही जगायचा पोचला अनेक नव्हे माझ्या मना होगा पंडित शान. असे ठराविक अभंग बाबा घ्यायचे आणि ते अभंग माझ्याकडे अजून सुद्धा बाबांनी घेतलेले अभंग त्या काळातले. आता बाबांना जर 22 वर्ष झाली पण माझ्याकडे ते बाबाचे अभंग तोंडपाठ आहे. ते अभंग तोंडपाठ आहे माझ्याकडे अजून सुद्धा बाबा घ्यायचे. मी लक्षात ठेवला, आम्ही त्या रूम पण घ्यायचे, पण काय माहितीये का खरोखर बाबा अभंग का घेत होते. नंतर याचा आपण अभ्यास केला थोडस, नंतर एकडे ओढलो बाबांच्याकडे ओढलो, म्हणजे विचार केला आम्ही आमची एवढे वर्ष आम्ही आमचं आयुष्य फुकट घालवलं. बाबा सांगत होते तेच बरोबर आहे, समजलं का? कारण काय माहिती का चिंतन केल्याच्या नंतर आतला जो अनुभव आहे तो नंतर प्रगट होतोय. महाराजांनी चिंतनामध्ये त्यांचा आतला अनुभव स्वानुभव तो मांडायला सुरुवात केला. पण काही लोकांना वाटायचं अरविंद महाराज जे काही म्हणतात शिव्या पण त्यांचाही करतात, पण त्यांचं सांगणं योग्य होतं आणि खरोखरच आज ही जी मंडळी जीवामध्ये जे परंपरा जी टिकून राहिली त्यांच्यामुळे राहील. येतो हिताचा कळवळा त्यांना ह्याच्यामध्ये कसं याचं हित मिळेल, त्याला ते मला जे मिळालंय त्याच्या वाट्याला कसं येईल हा त्यांचा विचार होता आणि तसं ते कार्य करत गेले आणि अजूनही ते करतायत. म्हणून आज काय माहिती का त्यांच्या कृपेने ते आहे तळी महाराज आपले नारायण महाराज आहेत, सत्यान महाराज आहेत. आता आमच्याकडे सांगायचं म्हणजे काय माहिती आमचे मूळ पुरुष सत्यान महाराज आहेत, नाही तर आम्ही ह्या मार्गामध्ये नसतो. अरविंद महाराज, मी आणि बाळा महाराज, सत्यान महाराजांनी आम्हाला इथे निरोप दिला की बाबा येणार या दर्शनाला या. महाप्रसाद आहे, दर्शनाचा म्हणजे महाप्रसाद आहे. 52 जाणीला त्या गुरु पौर्णिमा व्हायची आणि आमच्या सत्यनामाने आम्हाला निरोप दिला. कसे गेलो तर सांगत नाही तुम्हाला, आमच्याकडे वेळ नाही सांगायला आणि ते सांगायचे नाही. पण आम्ही कसे
संत श्रीपाद बाबांचा होता. आमच्या आयुष्यामध्ये त्या टायमाला श्रीपाद बाबा आले आणि त्यांचा निरोप होता. त्याच्यानंतर जय हरीने जय हरी हे त्यांनी सुरुवात केली. आता महाराष्ट्रामध्ये लोक जय हरी बोलायला लागले. जय हरीच्या गाडीवरती जय हरी होता. लोक तेव्हा काय बोलत सुरुवातीला माहिती का, जय हरी पण बोलत नव्हते. आम्ही आळंदी बरोबर सुरुवातीपासून संस्था आळंदीची बनवायच्या अगोदरपासून आम्ही तिथे जात होतो. समजलं का? मी जवळजवळ इकडे ठाण्याचे 15-20 नगरसेवकांना पण तिथे घेऊन गेलो होतो. ती जेव्हा आपल्याला धर्मशाळा बनवायची होती, पण तिथल्या काय मंडळी सांगितलं आम्ही राजकारण्या लोकांचे पैसे घेत नाही. तर ठीक आहे, आता घेतात, तेव्हा घेत नव्हते. सोडून द्या विषय. समजलं का? आम्ही मुंबई मंडळाने 65,000 रुपये दिले. त्या आळंदीच्या केंद्रासाठी धर्मशाळेसाठी 65,000 रुपये मोजून आम्ही मंदिरामध्ये दिले. बाबूदादा त्या टायमाला होते. समजलं का? आपला तो विषय आता काढायचा नाही. सांगतोय तुम्हाला की राजकारणाचे पैसे नको. ती ट्रस्ट आपल्याला आपली संपूर्ण इथून ठाणा जिल्ह्यातून बनणार होती. पण तिथे गेल्यावर मी सांगितलं आम्ही राजकारणी लोकांचे पैसे घेत नाही. तुझा विषय नको. पण महाराजांनी जय हरी जे बोलले त्यांच्या गाडीवर त्यांनी जय हरी लावला. श्रीपादावर रामदासांच्या पुढे लावला आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये त्यावर रामकृष्णाने बोलत होते. पायापडायला कोण गेलं तर रामकृष्णाने बोलत. पण त्यांच्यामुळे जय हरी आज महाराष्ट्रामध्ये अवधून का सांगावं लागतं की आपण त्यांच्या जोडीला आहे, त्यांच्या बरोबरीत चाललो म्हणजे आपण रोज प्रत्येकाने तो विचार करायला पाहिजे. आता आपण भजन करूया. विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कदम भाऊ कदम रामकृष्ण हे नाम जर नसेल, हे मी जर घेत नसेल, माझं जीवन फुकट आहे. अशा प्रकारे माऊलींनी सांगितलंय. आणि आपल्याला ते साधू संतांनी जे सांगितलं, आपल्या बाबांनी पण सांगितलं, तेच सांगितलंय. बाबांनी तेच सांगितलंय. आता आपल्याकडे वेळ कमी आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर
संत मायबाबा जे मी काय ह्या व्यासपीठावर जे बोललो असेल जे चांगलं असेल ते माझ्या संत श्रीपाद बाबांचं, रामदास बाबांचं, नारायण बाबांचं, माने बाबांचं आणि नाना बाबांचं आणि ह्या संतांचं, ह्या सगळ्या संतांचं आणि एखादा चुकून गैरशब्द जर आपल्याला टोचला असेल तो बाजूला काढा. ह्या देहाची गुणधर्म समाज. परंतु मी माझ्या आयुष्यामध्ये हा परमार्थ करताना द्वैत तयार केला नाही, ग्रंथकारणामधून नाही. मी बोलतो तसा आतून स्पष्टही आतूनही तसाच आहे आणि बाहेरूनही तसा. माझ्या मनामध्ये कोणाबद्दल शंका नाहीये, कोणाबद्दल दुभाव नाहीये. माझ्या मनामध्ये संधी नसते. एकच दृष्टी आहे, जे जे दृष्टी दिसेल ते ते हरून नको. आणि झालेली सेवा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल